शरद पवार हे आता लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचलेले आहेत। शरद पवारांची थेट दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार दाखल झालेले आहेत। सोबत सदानंद सुळे आणि रेवती सुळे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आता पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार आता पोहोचल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सोबत सदानंद सुळे आणि रेवती सुळे उपस्थित असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता शरद पवार हे दाखल झालेले आहेत। तर शरद पवारांची ही थेट दृश्य आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। सोबत सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाच्या चरणी शरद पवार नतमस्तक होत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। तर शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याची ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेले आहेत। लालबागच्या राजाच्या मंडळाच्या वतीने स्मरणिका देऊन माहिती पुस्तिका देऊन त्यांचं स्वागत देखील केले जातं। हे दृश्य देखील आपण पाहतोय। तर सदानंद सुळे यांना देखील माहिती पुस्तिका दिली जाते। सोबतच रेवती सुळे देखील आपल्याला उपस्थित असल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। शरद पवार हे लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते। लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झाले। लालबागच्या राजाच्या दरबारातून बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतोय। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मात्र आता शरद पवार हे लालबागच्या राजाच्या दरबारातून बाहेर पडत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर शरद पवार हे आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले। लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। सदानंद सुळे आणि रेवती सुळे देखील त्यांच्या सोबत उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। शरद पवारांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। तर दुपारी 12च्या आसपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अमित शहा यांच्या सोबतच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची शक्यता आहे। तर आता शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, ती दृश्य आपण पाहिलेली आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी लालबागच्या राजाच्या दरबारातून आपल्याला माहिती देत आहेत। मीनाक्षी, शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले होते। चंद्र पवार पक्षाचे पक्षप्रमुख शरद पवार या ठिकाणी आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले। एकूणच जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळी ते आले होते आणि एकूणच इतक्या वर्षानंतर आज शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी मीनाक्षी, दुपारी 12 वाजता। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।